सुस्वागतम. वर्ग 6वा मराठी सुलभ भारती. पाठ 10वा बाबांचं पत्र. स्वाध्याय. शब्दार्थ. गुरफटणे, गुंतून राहणे. निराश, नाराज. हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे. विपरीत, वाईट. संबोध, मूळ संकल्पना. आंतरिक गुण, अंगीभूत गुण. भेटीअंती, भेट झाल्यानंतर. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. कठीण गेलेला पेपर, गणिताचा. वैष्णवीला पत्र लिहिणारे, बाबा. परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण, आंतरिक गुण. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ, गोष्टींची पुस्तके. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? उत्तर. आईने दूरध्वनीवरून बाबांना असा निरोप दिला की वैष्णवीला 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेला, त्यामुळे ती नाराज आहे व घरी आल्यानंतर रडतही होती. प्रश्न दुसरा. बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर. वैष्णवीचा 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेला होता, त्यामुळे वैष्णवी नाराज होती, म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. प्रश्न तिसरा. गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? उत्तर. गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला गणिताची उदाहरणे सोडवण्याचा सराव करायला सांगितला. तसेच गणितातील संकल्पना समजून घ्यायला व गणिताशी मैत्री करायला सांगितली. समानार्थी शब्द. नृत्य, नाच. सुंदर, चांगले. अवघड, कठीण. उशीर, विलंब. विरुद्धार्थी शब्द. कठीण, सोपा. मैत्री, वैर. अपयश, यश. अपयश, यश. अवगुण, सद्गुण. वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. नृत्य करणे, गोष्टी सांगणे, चित्र काढणे. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कलेमुळे आंतरिक गुणांची वाढ होते. कलेमुळे जीवन सुंदर होते. कला आपले व्यक्तिमत्व फुलवतात. रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहा. हिमालय उंच पर्वत आहे. कंपास घ्यायला आईने मला 100 रुपये दिले. बागेत सुंदर फुले आहेत. ताईने मला नवा सदरा दिला. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.